श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जानेवारी 2026 म्हणजेच 25 जानेवारी रविवारी रथसप्तमीला आता हे व्रत कोणी करायचे आहे, रथसप्तमीची पूजा कशी करायची आहे व या दिवशी दूध का ओतू जाऊ द्यावे, चुकूनसुद्धा रथसप्तमीला या चुका अजिबात करू नका. तर त्या चुका कोणत्या करायच्या नाहीत व दूध ओतू का घालायचे आहेत आपल्याला, हे सर्व काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर रथसप्तमीला पूजा मांडणी कशी करायची आहे व रथसप्तमीला काय केले पाहिजे व काय नाही केले पाहिजे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. खरं तर रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवाला समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. खरं तर आपल्या आयुष्यात सूर्याचे खूप महत्त्व आहे. जर सूर्य नसताच तर आपण काय केले असते बरं? काय केले असते तुम्ही विचार करा थोडासा, की आपण अंधारात राहिलो असतो. विचार करा, अंधारात दिवस घालावे लागले असते आपल्याला. खरंच खूप महत्त्वाचं आहे सूर्यदेव देवाला व हा दिवस त्यांना समर्पित आहे. खरं तर या दिवशी आपण सूर्यदेवाची पूजा केली तर नक्की इच्छित फळ प्राप्ती मिळते. आता रथसप्तमीला पूजा केल्याने काय फायदे होतात? आरोग्य सुधारते, शारीरिक मानसिक कष्टापासून मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते, पुत्रप्राप्ती, धनप्राप्ती या सर्वांसाठी आपल्याला रथसप्तमीला पूजा करायची आहे. त्याचबरोबर रथसप्तमीला न विसरता आपल्याला सूर्याला नमस्कार करायचा आहे व अंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहे. आता आपण सर्वप्रथम अर्घ्य देताना एका तांब्यामध्येच पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फूल टाकायचे आहे व सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचे आहे. खरं तर सूर्यदेव या दिवशी रथामध्ये बसलेले असतात, त्यामुळे या दिवशी रथाला देखील खूप महत्त्व आहे. म्हणून रथसप्तमीला पण खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी दूध ओतू घालतात. दूध ओतू घालणे हे खूप शुभ मानले जाते. आता दूध कसे ओतू घालायचे, तर आपण स्वतःहून ते दूध ओतू घालायचे आहे. अग्निदेवाला दूध अर्पण करण्यासाठी हे दूध आपल्याला ओतू घालायचे आहे. हे आपल्याला दुपारी 12च्या आतमध्येच आपल्याला हे उपाय करायचा आहे. आता आपल्याला दूध ओतू घालताना ते पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेलाच ओतू घालायचे आहे. दक्षिण वगैरे या दिशेला नाही, तर उत्तर दिशेला व पूर्व दिशेलाच दूध ओतू घालायचे आहे. आता ते कशामध्ये घालायचे आहे, तर एखादं बोळकं असेल, बोळकं म्हणजेच आपण जे सुगडे आणलेले असतात संक्रांतीला, तशा प्रकारचं मातीचं जे घाडगं म्हणतात, कोणकोणत्या ठिकाणी घाडगं म्हणतात, कोणी बोळके म्हणतात, तर ते घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्या मटक्यामध्ये थोडे म्हणजेच ओतू जाईल असे भरून काटाच्या खालीपर्यंत असे दूध घ्यायचे आहेत. त्यामध्ये दुधामध्ये थोडे तीळ टाकायचे आहेत, थोडी चिमूटभर साखर टाकायची आहे, त्याचबरोबर थोडेसे तांदूळ टाकायचे आहे व ते दूध आपल्याला ओतू घालायचे आहेत. तर ते उत्तर किंवा पूर्व दिशेला. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, गॅसवर ते जे बोळकं आहे ते थोडंसं असं त्या साईडला असे तिरके वगैरे करून ठेवायचे आहे आणि ते त्या साईडला ओतू घालायचे आहे. जर ओतू नंतर आपण त्या बोळक्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक फूल व्हायचे आहे, ते अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर जे दूध उरलेले आहेत तर ते आपण सर्व घरातील जी मंडळी आहेत त्यांना चमचा ते दूध प्रसाद म्हणून सर्व घरातील मंडळींना द्यायचं आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या असतील तर त्यापासून मुक्ती मिळते तो प्रसाद ग्रहण केल्यामुळे. आणि ते एक शुभ दिवस आहे आणि त्याची शुभ दिवस आहे आणि त्यापासून आपल्याला हे जे सांगितले आहे आधीपासूनच हा एक नियम आहे, की आपल्या जे शरीराचे जे आजार वगैरे आहेत तर हा उपाय केल्याने खूप प्रमाणात कमी होत असतो. तर असे आता त्यापासून मुक्ती मिळते. आता हे व्रत कोणी करायचे आहे, तर असे कुठे लिहिलेले नाही की याने करावे त्याने करू नये, असे काही नाही. परंतु ज्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती खूप कमकुवत आहे अशा व्यक्तीने हे व्रत करायचे आहे. त्याचबरोबर ज्याला आरोग्याच्या काही समस्या असतात त्यांनी हे व्रत करावे. मूल बाळ होण्यासाठी काही अडचणी येत असतील तर त्यांनी देखील हे व्रत करावे.
व्रत म्हणजे सूर्याला काही वेगळं असं व्रत नाही आहे, तर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहेत. त्याचबरोबर सूर्यनमस्कार घालायचा आहे. त्याचबरोबर दूध ओतू घालायचे आहे. त्याचबरोबर पूजा देखील करायची आहे. आणि तुम्हाला जर होत असेल, तुमची तब्येत वगैरे व्यवस्थित असेल वगैरे, तर तुम्ही उपवास पण करायचा. ते उपवास केला तर खूपच चांगले. जर तुम्हाला जमत नसेल तर ठीक आहे, परंतु तुम्ही हे जे तुम्हाला सांगितलेले जे उपाय आहे ते तुम्ही करू शकतात. सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कार करणे, अ, पूजा करणे, हे तुम्ही करू शकता. बाकीच्या गोष्टी करू शकता. आता रथसप्तमीला पूजा कशी करावी, तर सर्वात पहिले आपण गरजूंना दान करायचे आहेत. न चुकता गरजूंना दान करायचे खूप महत्त्वाचे आहे. आपण दान करावे. या दिवशी अन्नदान करू शकतात, वस्त्रदान करू शकतात, त्याचबरोबर रक्तदान देखील करू शकता. तुम्हाला तुमच्या परीने होईल तितके वाटतील ते गरजूंना या दिवशी दान करू शकता. मनापासून हे दान करा. एखाद्याने सांगितले आणि दान केल्याने खूप आपलं चांगलंच होणार आहे, पण मनात असं वेगळ्या दृष्टीने तुम्ही दान करताय तसं काही करू नका. मनापासून करायचं तर मनापासून दान करावे. या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात या दिवशी असा शुभ दिवस आहे, त्याच्यामुळे कोणत्याही शुभ दिवशी मी तुम्हाला सांगितलेले आहे याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये, तुम्ही कोणताही शुभ दिवस वगैरे असेल तर आपण त्या दिवशी गंगाजलने जलचे 2 थेंब टाकायचे आहे. आपल्याला तर पवित्र नदीमध्ये जाऊन अंघोळ करायला तर वेळ नाही आहे आणि खूप दूर वगैरे काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येक घरात. त्याच्यामुळे तुम्ही गंगाजलची एक बॉटल असेलच, तर त्यामधले 2 थेंब टाकून आपण शुद्ध अशी प्रकारे स्नान करायचे आहेत. आणि आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचे आहेत. दूध ओतू घालायचे आहे, दान करायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी सप्तधान्य दान करू शकतात. म्हणजेच सप्त म्हणजे 7 प्रकारचे वेगवेगळे धान्य दान करू शकतात. बाजरी, गहू जे आहे ते धान्य तुम्ही दान करू शकता. सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यातील जे सकारात्मक परिणाम होतो, जी निगेटिव्हिटी आहे ती निघून जाते. आता पूजा कशी करायची आहे, तर रथसप्तमीला एका पाटावर किंवा चौरंगावर व्यवस्थित अशी एक आसन अंथरायचं आहे आणि आपल्याकडे सूर्यदेवाचा जो फोटो आहे रथात बसलेला वगैरे, तो फोटो तिथे लावायचा आहे. त्याचबरोबर धूप दीप वगैरे आपल्याला लावायचं आहे. तुळशीजवळ दिवा धूप लावायची आहे. रांगोळी काढायची आहे. एका पाटावर केसरी कलरचं वस्त्र अंथरून त्यावर दीप धूप लावून एक खारीक वाटी ठेवायची आहे. 7 प्रकारचे धान्य तुम्हाला एकत्रित करू शकतात किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये ते ठेवायचे आहेत. त्याचबरोबर सूर्यदेवाचं फोटो ठेवायचा आहे. फ्रेम असेल तर फ्रेम ठेवायचे आहे. आपण प्रसाद म्हणून तीळ गुळाचा प्रसाद तिथे पण ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण ही पूजा मांडायची आहे. आणि या दिवशी ही पूजा 7 धान्य वगैरे हे करून हळदी कुंकू, अक्षदा, फूल वगैरे वाहायचे आहेत आणि अशा प्रकारे ही आपल्याला पूर्ण पूजा मांडायची आहे. अशा प्रकारे तुम्ही या दिवशी जेवढे दान करता येईल तेवढे दान करावे. न चुकता सूर्यदेवाला आपण अर्घ्य द्यायचे आहेत, नमस्कार करायचा आहे. हे सर्व केल्याने आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या नक्की दूर होणार. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.